मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर आपल्याला एकाच दिवशी 2 मैदानामध्ये पळताना दिसला. एक मैदान झालं मित्रांनो शिरवळ या ठिकाणी उदयदादा कबुले आयोजित भव्यदिव्य अशा अध्यक्ष केसरीचं मैदान, ओपनचं मैदान आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो बक्कासूरची गाडी फॉल झाली होती. त्यानंतर दुसरं मैदान होतं लगेच कोंढाळे या ठिकाणी किसन केसरीचं. या मैदानामध्ये लगातार एका दिवशी मित्रांनो 2 मैदानामध्ये बकासूर पळताना दिसला आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो बकासूरचा पैरा होता देवा आणि बकासूर. सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली. सेमी देखील पास झाली, परंतु मित्रांनो बकासूर आपल्याला फायनलला पळताना दिसला नाही. बघूयात मोरे सरकार काय म्हणाले. आणि फायनलच्या इकडे लक्ष द्या. या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये गावठ्या बैलाचा देवदूत ठरलेला बकासूर आणि तो बकासूर आजच्या या मैदानामध्ये फायनल साठी पात्र ठरला. परंतु शर्यत ही कुठेतरी नियमानं बांधलेली आहे आणि त्या नियमाचं पालन सुद्धा या ठिकाणी करणारे बकासूरवाले आणि देवावाले आहेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी या ठिकाणी मोठापणा दाखवला. त्या बैलगाडी मालकांना या ठिकाणी 6 नंबरचं बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यांची गाडी फायनलला पळणार नाही, फक्त 5 गाड्या फायनलला पळतील. 6 नंबरचं बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय विजेत्या बैलगाडी मालकांचा, बकासूर आणि देवाचा. अमित शेठ भाळे वाघोलीकरांचा देवा आणि त्यांच्यासोबत असं कुठलं गाव नाही की तिथे या बकासूर देवाचं नाव. अशाच मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.